नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सचिन सायलीला म्हणतो, सायली वहिनी तू तर. सायली म्हणते की हो. सचिन सायलीला विचारतो, काही प्रॉब्लेम झालाय का? तर सायली म्हणते, सचिन भाऊजी अहो एक प्रॉब्लेम असेल तर सांगे ना. तुम्ही तर प्रॉब्लेमची रासच वाढून ठेवली आहे. तर सचिन म्हणतो, काय झालंय वहिनी? आता तर सगळं संपलं ना. सायली म्हणते, कुठे संपलं? काहीच संपलं नाहीये. तुम्हाला वाटत असेल ते संपले, परंतु मला ना तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तर हवा आहे. सचिन म्हणतो, सायली वहिनी ते जाऊ देत ना सगळं, आता तो विषय नको. सायली म्हणते, विषय तुमच्याकडून संपला असेल, परंतु मला तर माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे. त्यामुळे सचिन भाऊजी तुम्हाला आता माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. की मला सांगा, तुम्हाला साक्षी शिकरे कुठे भेटली होती आणि कशी भेटली? तर सचिन सायलीला म्हणतो, सायली वहिनी कशाला उघस तो विषय? सायली म्हणते, नाही मला सुद्धा कळू देत ना की साक्षी शिकरे आणि तुमची भेट नक्की कुठे घडली. तर सचिन म्हणतो, ऐक मी तुला सगळं सांगायला तयार आहे. असं म्हणत सचिन नाटक करत म्हणतो, काय झालं ना, मी ज्यावेळी कॅनडातील माझी नोकरी सोडली होती त्यावेळी मी अस्मीला काहीच सांगितलं नव्हतं, परंतु मी ठरवलं होतं की तिथून इथे आल्यानंतर काहीतरी बिझनेस करायचा आणि त्यासाठी मी ठरवलं की फायनान्शियल शोधायचा आणि तशी मी ॲड पण टाकली होती. आणि त्याचवेळी साक्षी शिखरे म्हणजे समीरा शेखर ही मला फायनान्शियल मदत करायला तयार झाली आणि मला वाटलं ती मला मदत करेल आणि मग आम्ही मीटिंग्स घेऊ लागलो आणि त्यामध्येच तिने कधी मला तिच्या जाळ्यात ओढलं कळालं सुद्धा नाही. तर सायली म्हणते, हो का? कोणता बिझनेस करणार होता तुम्ही? तर आता सचिन म्हणतो, आम्ही ना तो इन्फो एक्सपोर्टिंगच्या. तर सायली म्हणते, म्हणजे माल एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जातात तेच ना? सचिन म्हणतो, हो तेच. सायली म्हणते, मग कोणता माल घेऊन जाणार होता तुम्ही? म्हणजे कोणत्या वस्तूची आयात निर्यात करणार होता? आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. सचिन म्हणतो, काय झालं ना खरं तर मी ह्याविषयी अस्मितासोबत सुद्धा बोललो असतो, परंतु अस्मिता वेळ प्रेग्नेंट होती आणि तिची खूप चिडचिड व्हायची. मग ती माझ्याशी काहीच बोलायची नाही, म्हणूनच माझी आणि साक्षीच्या गाठीभेटी वाढल्या आणि त्यातच तिने हे सगळं काही मला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. सायली म्हणते, सचिन भाऊजी मी तुम्हाला विचारते की कोणत्या वस्तू तुम्ही आयात निर्यात करणार होता? तर सचिन म्हणतो, त्याचं काय झालं? आमच्या ज्यावेळी मीटिंग व्हायच्या ना त्यावेळी आम्ही या सगळ्यावर चर्चा केली. मग आमचं असं ठरलं की नको हा बिझनेस नको, त्यापेक्षा जर इंटेरियर डिझायनिंगच्याच केलं तर. सायली म्हणते, अच्छा म्हणजे मीटिंग करता करता तुमचा डिसिजन चेंज झाला? म्हणजे एका बिझनेससाठी तुम्ही फायनान्शियल शोधला आणि सगळ्या मीटिंग झाल्या आणि अचानक तुमचा बिझनेसही चेंज झाला. कमला आहे सचिन भाऊजी मी तर हे पहिल्यांदाच ऐकतीय. आता सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. सायलीने सचिनची चांगली शाळा घेतलेली असते, सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया अस्मिताला म्हणते, अस्मिता खरंच मला तुझं कौतुक वाटतं. हा तर अस्मिता म्हणते, कशाबद्दल? तर प्रिया म्हणते, अग असं काय करतेस तू? सचिनला जे समजून घेतेस, तिला जी साथ देतेस ना, ते पाहून खरंच तुझं कौतुक वाटते. म्हणजे घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहे, पण तू मात्र त्याची साथ सोडत नाहीयेस, म्हणून असं वाटतं की बायको असावी तर अशी. तर आता प्रियाच हे बोलणं ऐकून अस्मिता मनाशीच म्हणते, ही या घरात एकटीच आहे की जी माझ्या बाजूने बोलते, पण ही खरं बोलते की नाटक करते यावर विश्वास कसा ठेवायचा काहीच कळत नाहीये की ही नक्की कोणत्या हेतूने बोलत आहे. पण हे मात्र खरं आहे की हिच्यावर विश्वास न ठेवलेलाच बरा. तर प्रिया पुढे म्हणते, तुम्हा दोघा बहीण भावांमध्ये हा गुण मात्र खास आहे. हा म्हणजे हा गुण अश्विनमध्ये सुद्धा आहे. बघ ना, माझ्या एवढ्या चुका झाल्या पण सगळ्या चुका अश्विनने पोटात घातल्यात. मी खरंच खूप चुकले होते, पण आता मी चूक तशी कधीच करणार नाही
आणि मला खात्री आहे सचिन सुद्धा तशी चूक. तर आता अस्मिता प्रियाला म्हणते, तन्वी तू जा आता, मला आराम करू देत. प्रिया म्हणते, हो मी येते, परंतु तुला काही लागलं तर सांगा असं म्हणत प्रिया निघत असते. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, तन्वी माझं एक काम करशील का तू? प्रिया म्हणते, हो काय करू सांग ना, हेड मसाज वगैरे करून देऊ का? अस्मिता म्हणते, नाही नको, तू एक काम कर की सचिन जर बाहेर तुला दिसला तर त्याला निरोप देशील का? मी त्याला बोलावलं आहे, म्हणजे घरच्यांपैकी मी जर कोणाला हा निरोप दिला तर त्याच्यापर्यंत कोणी पोहोचवतील असं मला नाही वाटत. यामुळे तू तरी देशील ना? प्रिया म्हणते, हो तू काळजी करू नकोस, मी सांगते सचिनला. असं म्हणत प्रिया आता अस्मिताकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मला वाटलं होतं की हिला काही पाजार फुटणार नाही, परंतु हिने ज्या विश्वासाने माझ्याकडे निरोप दिला आहे त्यावरून असं वाटते ही माझ्या जाळ्यात अडकण्याचे चान्सेस आहे. असं म्हणत प्रिया खुश होते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सचिनला उलट प्रश्न विचारत म्हणते, तुम्ही गुंतवणूकदारासाठी जाहिरात दिली होती असं म्हणालात ना, बघू जरा ती जाहिरात. आता सचिन खोट बोलत म्हणतो, ती कचुली जाहिरात वगैरे असं नव्हतं, म्हणजे ती सोशल मीडियावरची पोस्ट होती. सायली म्हणते, अच्छा म्हणजे ही सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. तर आता सायली आपल्या मोबाईलमध्ये ती पोस्ट पाहायला जाते. तर त्यावेळी सचिन म्हणतो, नंतर ती डिलीट झाली. तर सायली सचिनवर हसत म्हणते, कस आहे ना सचिन भाऊजी, मी जास्त सोशल मीडिया वापरत नाही, परंतु मला इतकं तरी माहीत आहे की कोणतीही पोस्ट आपण होऊन डिलीट होत नाही. सायली आता सचिनला म्हणते, मी यांना सांगते तुमची सोशल मीडियावर ती पोस्ट डिलीट झाली आहे ना, ती बघायला म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल ना की तुम्ही नक्की कोणत्या बिझनेसच्या संदर्भात बोलत होता. तर सचिन म्हणतो, नाही माझ्या आत्ता लक्षात आलं, खरं तर ती जाहिरात जास्त उपयोगाची ठरली नाही म्हणून मी स्वतःच डिलीट केली. तर सायली म्हणते, उपयोगाला नाही पडली अहो, तुम्ही आत्ताच म्हणालात सचिन भाऊजी की तुम्ही जी पोस्ट केली होती ती जाहिरात बघूनच समीरा शेखरने तुमच्याशी संपर्क साधला होता. आता सचिन अजून खोट बोलत म्हणतो, ॲक्च्युली कसं झालं माहितीये का, माझी जी पोस्ट होती ना ती माझ्या एका फ्रेंडने बघितली, म्हणजे आमच्या कॉमन फ्रेंडने, आणि त्याने माझी आणि समीराची ओळख करून दिली होती. तर सायली सचिनला म्हणते, हो का, मग काय नाव आहे तुमच्या त्या कॉमन फ्रेंडच? आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे अर्जुन ज्या माणसाची हुज्जत घालत असतो त्यावेळी कसं बसव आता चैतन्य अर्जुनला शांत करतो, परंतु अर्जुन खूप चिडलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू शांत हो. अर्जुन म्हणतो, का शांत हो, आणि तू त्याला सॉरी का म्हणालास? चैतन्य म्हणतो, जाऊ दे ते सगळं काही, तू इथे उभा राहा, मी आलोच. असं म्हणत आता चैतन्य बाजूला असणाऱ्या गोळेवाल्याकडून एक बर्फाची लादी घेतो आणि अर्जुनच्या डोक्यावर आणून ठेवतो. अर्जुन विचारतो, चैतन्य काय चालला हा तुझा पोरकटपणा? चैतन्य म्हणतो, मग काय करू, तुझं डोकं सकाळपासून गरम आहे, मग या गरम डोक्याला शांत करण्यासाठी हाच एक पर्याय आहे, डोक्यावर बर्फाची लादी ठेवणं. म्हणजे तुझ्या डोक्यावर मी बर्फ ठेवला ना तर त्याचा थंडावा ना तुझ्या डोक्यात उतरेल आणि मग जरा शांत तरी होशील ना, कारण सकाळपासून मी बघतोय फक्त तू चिडचिड करतोयस, काय घडलं हे मलाही सांगत नाहीयेस. मग तू जर मला काही सांगत नशील तर हा एकच पर्याय आहे की बर्फ डोक्यावर ठेवणं. अर्जुन म्हणतो, सांगून काय उपयोग आहे, तू माझी बाजू घेणार आहेस का, तू मला समजून घेणार आहे का? नाही ना, कारण इथे मला समजून घेणार किंवा माझ्या बाजूने बोलणार कोणीच नाहीये. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे तू अगोदर मला सांग तरी की नक्की काय झालंय, मग मी ठरवतो की तुझी बाजू घ्यायची की नाही. आणि अर्जुन, अरे मी तुझ्याच बाजूने आहे, मला फक्त सांग ना काय झालंय. तर दुसरीकडे सचिन सायलीला म्हणतो, तो माझा मित्र असा नव्हता, तो माझा सोशल मीडिया मॅनेजमेंट होता. तर आता सायली म्हणते, अच्छा म्हणजे मित्र होता,
की जो तुमचा सोशल मीडिया मॅनेजर होता. पण कस आहे ना सचिन भाऊजी, प्रत्येक व्यक्तीला नाव असतं, मग नाव काय होतं त्याचं नक्की. आता सचिन इमोशनल होण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, सायली वहिनी का माझी अशी उलट तपासणी घेताय, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर. तर सायली सचिनला म्हणते, तुम्हाला उलट तपासणी वाटते कारण तुमची आणि साक्षीची भेट मुळात कुठल्याही जाहिरातीमुळे किंवा कुठल्याही बिझनेससाठी झाली नव्हती, तर मुळात तुमचे अगोदरपासूनच संबंध होते. आणि काल तुम्ही जे बोलत होता ना की तुम्हाला साक्षी शिकरेने डांबून ठेवलं होतं, तेही तुम्ही खोटच बोलत होता याची मला पूर्ण खात्री आहे. आणि सचिन भाऊजी, ही गोष्ट मला माहीत आहे की मुळात साक्षीने तुम्हाला जाळ्यात वगैरे ओढलं नव्हतं, तर तुम्ही हे सगळं काही जाणून बुजून केलं होतं. तर सचिन सायलीला म्हणतो, हे बघा वहिनी, असं काहीही नाहीये. सायली म्हणते, असंच आहे आणि तुम्ही सतत खोटी उत्तर देताय आणि तुम्ही जी गडबड तुमची उडाली आहे ना त्यावरूनच दिसतंय. तुम्ही तुमची उत्तर सत बदलली त्यातूनच दिसतंय की काय खरं आहे आणि काय खोट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या डोळ्यातून दिसत की तुम्ही किती खोट बोलत आहात. पण कस आहे ना सचिन भाऊजी, अस्मिता ताई तुमच्या बाजूने आहे म्हणून आमचे हात दगडाखाली आहे. पण मी आज तुम्हाला सांगते, असा एक दिवस नक्की येईल की ज्या दिवशी मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मी अस्मिता ताईंच आणि बाळाचं आयुष्य तुम्हाला उद्ध्वस्त करू देणार नाही. शब्द आहे माझा. आता सायलीच हे बोलणं ऐकून सचिन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं चैतन्य अर्जुनला विचारतो की नक्की काय झालंय, तू कशामुळे डिस्टर्ब आहेस, काय घडलंय नक्की. तर अर्जुन म्हणू लागतो, सायलीमुळे. आता हे ऐकता चैतन्य म्हणतो, सायली वहिनीमुळे. तर आता अर्जुन म्हणतो की हो सायली, मला म्हणाले की तुम्ही जर एखादी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तर त्या क्षणी आपलं नातं तुटेल, नात संपेल. आता हे ऐकून चैतन्यालाही धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, काय नात संपेल असं. सायरी वहिनी म्हणाली, पण मला सांग ना नक्की एक्झॅक्टली काय घडलं होतं की ज्यामुळे सायली वहिनी असं म्हणाली. तर आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार चैतन्याला सांगू लागतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, अस्मिताईने सायलीला विचारलं की तुझा नवरा जर चुकला तर तू त्याला माफ करशीलच ना. परंतु त्यावेळी सायलीने ठामपणे उत्तर दिलं की माझ्याकडे चुकीला माफी नाही. ज्या दिवशी हे माझ्यापासून एखादी गोष्ट लपवतील, ज्या दिवशी ते चुकतील, त्या क्षणाला आमचं नातं संपेल. आता अर्जुनच बोलणं ऐकल्यानंतर चैतन्य अर्जुनकडे पाहतच बसतो. तर अर्जुन याला म्हणतो, आता तू माझ्याकडे बघत बसणार आहेस का की मला सोल्युशन देणार आहेस. चैतन्य म्हणतो, सोल्युशन? अरे या अगोदर मी तुला हेच सांगितलं होतं की सोल्युशन मागण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करूच नकोस. पण नाही, त्यावेळी तुला माझं ऐकून घ्यायचंच नव्हतं आणि आता माझ्याचकडे येऊन तू सोल्युशन मागतोयस का. आता अर्जुन चैतन्याकडे पाहतो. चैतन्य म्हणतो, काय आता माझ्याकडे काय बघतोयस. अर्जुन म्हणतो, हेच मी तुला मगाशी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मी तुला सांगून काहीही उपयोग होणार नाही. शेवटी तू मलाच ब्लेम करणार आहेस, मलाच दोषी ठरवणार आहेस आणि म्हणूनच तर मी काहीही सांगत नव्हतो. चैतन्य म्हणतो, हो का. आता अर्जुनच्या या बोलण्यावर चैतन्य हसू लागतो. अर्जुन म्हणतो, हसू नकोस, माझं डोकं फिरलंय. अगोदरच चैतन्य म्हणतो, सॉरी, मला माहीत आहे की तुझं डोकं फिरलंय आणि म्हणून तू माझं डोकं कधीही खोडू शकतोस. चैतन्य अर्जुनला म्हणतो, आता तुझ्या या प्रॉब्लेमवर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. परंतु एक आहे की मी ज्यावेळी तुला सोल्युशन सांगेन तर जाऊन तुला ते लगेच करावंच लागेल. अर्जुन खुश होतो आणि म्हणू लागतो, करेन, तू जे सांगतील ना ते मी करेन, फक्त मला सांग की काय सोल्युशन आहे. चैतन्य अर्जुनला म्हणतो की आता सायली वहिनीच्या समोर जायचं आणि तुला साक्षी कुठे दिसली होती, साक्षीला तू कुठे बघितलं, तिथपासून तू महिप्त शिखरेसोबत कसं डील केलं आणि नागराजने कशी साक्ष दिली
याबद्दल तर सगळं जाऊन सायली वहिनीला सांगायचं. आता हे ऐकताच अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, वा छान आहे तुझा सोल्युशन. अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य, मी तुला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितला होता आणि तू माझा प्रॉब्लेम डबल करतोयस. तर चैतन्य म्हणतो की सायली, वहिनीला सत्य सांगितल्यानंतर अर्जुन, तुझा प्रॉब्लेम डबल कसा होईल सांग ना. अरे तू नक्की काय बोलतोयस. अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, तुला काय वाटत रे, मी माझ्या बायकोसमोर हे सगळं जाऊन बोलल्यानंतर ती माझं कौतुक करेल, मना म्हणेल, ओ याच्यासाठी तुम्ही सत्य लपून ठेवलं आणि ती शांतपणे ऐकून घेईल का. आता मात्र चैतन्यालाही माहीत असतं की सायली जर चिडली तर काय होऊ शकतं. अर्जुन चैतन्याला म्हणतो, तुला माहीत आहे ना ती कशी आहे. मी जर फक्त बोलायला जरी गेलो ना तरी तिच्या नजरेत माझे तुकडे तुकडे होतील आणि हो सत्य कळालं ना तर ती नातही संपवेल, कळते का तुला. आणि म्हणे, मी सोल्युशन देतोय तुला. आता चैतन्य काही बोलणार तर अर्जुन म्हणतो, राहू दे तुझं सोल्युशन तुझ्याचकडे राहू देत. मला माहिती आहे की मला काहीतरी करायला हवं आणि तेही लवकरात लवकर, पण तुझं सोल्युशन नको. असं म्हणत आता अर्जुन पुन्हा एकदा चैतन्याच ऐकणं टाळतो आणि त्यामुळे चैतन्याला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली कॉलेजमध्येच फोन करते. तर कॉलेजचे मॅनेजमेंट सर फोन उचलतात आणि म्हणतात, बोला. तर सायली म्हणते, मला ना तुमच्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनी बद्दल माहिती हवी होती. तिचं नाव तन्वी किल्लेदार आहे आणि तिचा रोल नंबर आहे 442. तर ते सर म्हणू लागतात, सॉरी मॅडम, परंतु कुठल्याही विद्यार्थ्याची आम्ही पर्सनल माहिती तुम्हाला नाही देऊ शकत. सायली म्हणते, हो पण ती विद्यार्थ्यानी असं म्हणते की ती तुमच्याचकडे शिकली आहे, परंतु आम्हाला असं वाटते की ती तुमच्याकडे शिकलीच नाहीये, कारण मी आत्ताच तुमच्या वेबसाईटवर जाऊन सगळ्या स्टुडंटची यादी चेक केली, त्यामध्ये तिचं नावच नाहीये. मग आम्हाला असं वाटते की उगाचच ती तुमच्या कॉलेजच खोटं नाव वापरत असेल आणि तुमची फसवणूक करत असेल. तर आता ते सर म्हणतात, हो का, मग एकच मिनिट मी तुम्हाला तीच याबद्दलची माहिती देतो. असं म्हणत आता ते सर त्यांच्या सिस्टममध्ये तन्वी किल्लेदार हे नाव आहे का हे शोधत असतात. आता बबलीने त्यांना खूप मारलं होतं आणि त्यामुळे त्याच्या पायाची हालचालही होणं बंद झालं होतं. हे खरं आहे का. तर वंदना जाधव म्हणतात की हो 100 खरं आहे. लहान मुलं निष्पाप असतात असं म्हणतात, पण बबली लोखंडे कुठल्या मुहूर्तावर आणि कुठल्या नक्षत्रात जन्माला आली ना हे देवालाच माहीत, कारण ती निष्पाप असूच शकत नाही. फक्त ती पापी असू शकते. त्यावेळी तिने जे काही केलं त्याची शिक्षा तिला अजूनही भेटली नाही, परंतु तिने जे केलं त्याची शिक्षा मी आणि माझा मुलगा सोहम अजूनही भोगतोय. तर सायली त्यांना म्हणते, माहीत आहे मला ती कशी आहे. तिच्या स्वार्थीपणामुळे आणि तिच्या वागण्यामुळे आमचंसुद्धा खूप मोठं नुकसान झालं आहे आणि म्हणूनच तर मी तुम्हाला फोन केला आहे आणि म्हणूनच आम्ही तिच्याबद्दल माहिती गोळा करत आहोत. आता वंदना ताई विचारतात, आम्ही म्हणजे कोण. तर सायली म्हणते, मी आणि माझे पती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तर वंदना जाधव म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही मला लवकरात लवकर भेटा, मी त्या बबली लोखंडेबद्दल सगळी माहिती तुम्हाला आनंदानेच सांगेल. सायली म्हणते, बरं ठीक आहे, आपण लवकरच भेटू, पण कुठे भेटायचं आपण. तर वंदना जाधव सायलीला विचारतात की तुम्ही कुठे राहता. सायली त्यांना म्हणते, आम्ही पनवेलमध्ये राहतो, पण तुम्ही कुठे राहता, तुम्हाला पनवेलमध्ये यायला जमेल का. तर त्या ताई म्हणू लागतात, सध्या मी कर्जतला राहते, पण बबली लोखंडेबद्दल बोलायला मी पनवेललाच काय, चंद्रावर सुद्धा यायला तयार आहे. सायली त्यांना म्हणते, बरं ठीक आहे, मग मी पनवेलमधल्या एका कॅफेचा तुम्हाला ॲड्रेस पाठवते, उद्याच आपण भेटू. आभारी आहे वंदना ताई. असं म्हणत सायली त्यांचे आभार मानते आणि फोन ठेवते. अर्जुन सायलीला म्हणतो, या वंदना जाधव प्रियाबद्दल सगळं काही सांगायला तयार झाल्यात, म्हणजे त्यांच्या या मनात किती राग आहे ते बघ. तर सायली म्हणते,
त्यांच्या बोलण्यातून तो राग स्पष्ट दिसतही होता. आणि आता आपण प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करण्याच्या एक पाऊल जवळ पोहोचलो आहोत. त्याचवेळी सायलीला मेसेज येतो. सायली अर्जुनला म्हणते, बघा चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात ना, की एकत्रच घडतात. आता त्या कॉलेजमधल्याच एका माणसाने मला पत्रच पाठवलं आहे की तन्वी किल्लेदार या नावाची कोणतीही व्यक्ती, कोणतीही मुलगी त्यांच्या कॉलेजमध्ये शिकतच नव्हती. अर्जुन म्हणतो, काय बघू असं म्हणत आता अर्जुन ते लेटर पाहतो. अर्जुन म्हणतो, हे तर आपण कोर्टातही वापरू शकतो. ग्रेट. सायली म्हणते, प्रियाला थोबाडीत मारून घराबाहेर काढता आलं असतं ना तर किती बरं झालं असतं. मला तर ना अशी खोटी माणसं अजिबातच आवडत नाही. म्हणजे बघा ना, एक खोट लपवण्यासाठी माणूस हजारदा खोट बोलत असतो आणि मग त्याचा हा खोटेपणा गुन्ह्यात बदलतो. आणि म्हणूनच अशा माणसाला कधीही माफी मिळू नये. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजे यासारखी चूक कोणी करू नये. तो गुन्हाच आहे. परंतु एखादी व्यक्ती जर नेहमी खरं बोलत असेल आणि एखाद्या दिवशी जर खोट बोलली तर सायली म्हणते, तुम्ही त्या तुमच्या अशा अश्लांसारख्या पळवटा काढू नका. खरं तर खोट्या माणसाचा मला तिरस्कार आहे. खोटी माणस मला सहनच होत नाही. असो कोळसा उघडावाना तितका काळाच आहे. त्यामुळे तुम्ही आता त्या गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही झोपा. परंतु सायलीच्या या बोलण्यामुळे, सायलीच्या संतापामुळे अर्जुन मात्र घाबरून गेलेला असतो. सायली म्हणते, काय हो, आज सुद्धा जागरण करायचे का? आज जागरण करायचे नाही, कारण मी तुम्हाला पुन्हा मॉलिश करून देणार नाही. त्यामुळे चला झोपा. तर सायलीला आता अर्जुन म्हणतो, बायको मला सांग, म्हणजे तुझ्या जवळची व्यक्ती म्हणजे समज मम्मा तुझ्याशी खोट बोलली तर तू तिच्यासोबत सुद्धा नातं तोडणार आहेस का? सायली म्हणते, मुळात उदाहरण देण्यासाठी सुद्धा तुम्ही असं बोलू नका, कारण आपल्या घरात प्रिया सोडली तर कोणीही खोट बोलत नाही, कोणीही खोट वागत नाही. खरं तर खोट वागणाऱ्या व्यक्तीला कुठल्या नात्यांची किंमतच नसते. त्याच्यासाठी नाते ही शून्य असतात. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन शांतच होतो. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सगळं सत्य सांगण्यासाठी इथे वंदना जाधव पनवेलमध्ये आलेले असतात. सायली अर्जुन त्यांना भेटण्यासाठी येतात. वंदना जाधव म्हणू लागतात, त्या बबलीमुळे माझ्या मुलाच जे नुकसान झालंय ते आयुष्यात कधीच भरून काढू शकत नाही, कारण बबलीच्या वागण्यामुळे इथे नाहीये असं तू म्हणाला. परंतु आता नक्की मग सायली अर्जुन कुठे गेले असतील? तर दुसरीकडे अर्जुन वंदना जाधव यांना म्हणतो, जर हे सगळं काही सगळ्यांच्या समोर सांगण्याची वेळ आली तर तुम्ही सांगाल का? तर वंदना जाधव म्हणतात की हो, बबलीला जर तिच्या पापाची शिक्षा मिळायची असेल तर तिचं हे सत्य सगळ्यांसमोर सांगायला मी तयार आहे. आता अर्जुनला अजून एक साक्षीदार मिळालेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.